नमस्कार. आपल्या या देशामध्ये प्रत्येकाला स्वतःचे विचार मांडण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे. प्रत्येकाला आपले विचार लोकांसमोर मांडून त्यांच्यात असलेला असमजपणा दूर करावे असे कायद्याने सांगितले आहे. म्हणून मी निखिल गंगाधर मामनी आपल्यासमोर माझे विचार मांडत आहे. तर मित्रांनो, आपली गव्हर्नमेंट सर्वात जास्त इंडस्ट्री सेक्टर आणि ॲग्रिकल्चरला प्रमोट करत आहे. भारताचा मुख्य व्यवसाय शेती आहे, त्यामुळे सर्वात जास्त सबसिडी स्कीम वगैरे बनवल्या जातात. टॅक्स पे करत असताना स्पेशल कृषी कल्याण सेस 0.5% टॅक्स फक्त ॲग्रिकल्चरला प्रमोट करण्यासाठी करतात. तर मित्रांनो, शेती करण्याचा मुख्य उद्देश हा रोजगार देणे, गरिबी दूर करणे, देशाची प्रगती इत्यादी आहे. सर्व सृष्टी ही शेतकऱ्याच्या मेहनतीवर अवलंबून आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट शेतकऱ्याला स्वस्त दरात किंवा मोफत बी बियाणे त्यांची टेस्टिंग प्रोव्हाइड करत असते. आपल्या देशात गरिबाची संख्या जास्त असल्यामुळे जेणेकरून अन्न तर स्वस्त दरात मिळावे असा गव्हर्नमेंटचा उद्देश असतो. एक शेतकरी शेतात दिवस रात्र राबतो, शेतातील पिकांना आपल्या मुलाप्रमाणे जपतो. त्याचा हा विचार असतो की जे कष्ट मी आज घेतले आहेत तेच उद्या मला लोकांच्या तृप्त मनाने परत भेटतील. पण काही गोष्टी शेतकऱ्याच्या मनाला खटत असतात, ते म्हणजे लग्नात वापरले जाणारे ज्वारी, तांदूळ इत्यादी. लग्नात याचा वापर अक्षदा म्हणून होतो. मला हा प्रश्न पडत आहे की ज्वारी, तांदूळ याचा वापर का करावे? सोबत हळदी पॉलिथिनचाही वापर होतो. एकदाचे लग्न झाले की सर्व अक्षदा आपल्या पायाखाली येतात. तुम्हीच विचार करा की जे अन्न आपल्याला जगण्यासाठी गरजेचे आहे तेच आपण आपल्या पायाखाली तुडवत आहोत. मी तुम्हाला आग्रह करतो की तुम्ही जेणेकरून याचा वापर टाळावा. जर शेतकऱ्याला याची जाणीव असती की पुढे चालून पिकवलेल्या अन्नाचा असा वापर होणार, तर तो पिकवला असता का? गव्हर्नमेंट सबसिडी दिली असती का? टॅक्स पे केला असता का? असा जर प्रश्न त्यांना विचारला तर 100% त्यांचं उत्तर नाहीच असणार. तसेच मित्रांनो, तांदूळ, ज्वारी व्यतिरिक्त तेल, तूप हे सर्वात जास्त पूजा करण्यासाठी, दिवा लावण्यासाठी होतो. तसेच हवन करतानाही याचा वापर होतच असतो. जर तुम्ही छोटासा कॅल्क्युलेशन केलं तर करोडो रुपये आपण जाऊन टाकतो, जे की आपण आपल्या मेहनतीने कमवलेले असतात. ज्यावेळेस शेतातील पीक पावसामुळे, पूर आल्यामुळे, दुष्काळ पडल्यामुळे खराब होतो, तेव्हाच आपल्याला शेतकऱ्याची मेहनत खराब झाली हे लक्षात येते. पण जे आपण इनडायरेक्टली त्याची मेहनत खराब करत आहोत ते का आपल्याला लक्षात येत नाही? हे मान्य आहे, माझी मेहनत, माझे पैसे मी कसेही खर्च करू, तू कोण म्हणणारे खूप असतात. पण मंदिरासमोर बसलेल्या भिकारीला 1 रुपये देत नाहीत, पण मंदिरात जात असताना 1 किलो 2 किलो तेल घेऊन पूजा करतो, अभिषेक करतो, यातच आपली शान मानतो. जेव्हा सूर्य आपला प्रकाश कानाकोपऱ्यात पोहोचवू शकतो, तर दिवा लावल्यामुळे असा किती प्रकाश भेटणार? थॉमस एडिसनने अंधारातही प्रकाश मिळवण्यासाठी बल्बचा शोध लावला आणि अंधारातून मुक्त केले. जर थॉमस एडिसनना हे माहीत असते की माझ्या या बल्बच्या शोधानंतरही लोक कॅन्डलचा वापर प्रकाश मिळवण्यासाठी करतील, तो 100% बल्बचा शोध लावलाच नसता असे मला वाटते. तेल, तूप याचा वापर वाढल्यामुळे त्याची किंमतही वाढली आहे. तेल 120 रुपये किलो तर तूप 1000 रुपये किलो भेटत आहे. तुपाची किंमत एवढ्या असल्यामुळे गरीब तूप खाईल का अन्न खाईल? काही दिवसापूर्वी गंगा नदीवर महाआरती झाली होती. त्यावेळेस गंगा नदीच्या किनाऱ्यावर शेकडो पुजारी हातात दिवा घेऊन पूजा करत होते. त्यामुळे अशा प्रकारे तेलाचा वापर चांगला की वाईट तुम्हीच सांगावे. गंगा म्हणते तुम्ही स्वच्छ, जमीन स्वच्छ, कार्य करतात मलाच गलिच्छ. आपण गंगा नदीला दूषित करतो आणि स्वच्छ गंगा मोहीम चालवतो. यात काय फरक आहे? स्वच्छ करणारा फक्त एकच असतो, पण गलिच्छ करणारे शेकडो असतात. असे असेल तर गंगा कशी स्वच्छ होईल? खूप सारे पिक्चर येतात, आपल्याला अंधविश्वासातून दूर करण्याचा प्रयत्न करतात, पण आपण त्यांचा विरोध करतो. अशा खूप गोष्टी आहेत ज्यांच्यावर खोल विचार करणे गरजेचे आहे असे मला वाटते. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि अनेक नेते आपल्याला झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देतात. लाखो रुपये खर्च करून टीव्हीवर ॲडव्हर्टाइजमेंट करतात, बॅनर लावतात. पण हरतालिका हा एक सण आहे. या दिवशी 16 झाडाचे 16 पाने तोडून त्यांची पूजा करतात. तर कृपया करून अशा प्रकारच्या सणाचा विरोध करावे. हेही प्रथा बंद करता येतात, जसे सतीची प्रथा बंद झाली. जर सण चांगले असतील तर प्रत्येक युवा युवती मनापासून साजरे करतील असा मला विश्वास आहे. तर मित्रांनो, मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की काही गोष्टी स्वीकारावयाच्या असतात, पण काही गोष्टी न स्वीकारता बंदही करता येतात. आपण जेवढे मॅच्युअर झालोच आहोत की चांगलं वाईट यात फरक करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने यावर विचार करावे असे मला वाटते. शेवटी मित्रांनो, हा संदेश तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा या गोष्टी जीवनात
किंवा समाजात बदलल्या जातील. प्रत्येक ऐकणाऱ्या श्रोत्याला हीच विनंती आहे की जर तुमच्यासोबत किंवा आजूबाजूला या गोष्टी घडत असतील तर त्याचा विरोध कराल. धन्यवाद. जय जवान, जय किसान. झाडे लावा, झाडे जगवा.